आपल्यासोबत आहेत महेश गोळे, वॉर्ड क्रमांक 113चे अपक्ष उमेदवार. महेशजी नमस्कार. नमस्कार. आपलं खूप खूप स्वागत आहे शहर मुंबईच्या पोस्टमन या सदरामध्ये. प्रथमतः तुम्हाला तुमच्या राजकीय वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. महेशजी, निष्ठावंताचा टॅग सोडून बंडखोरीचा टॅग तुमच्यावरती लागला आहे. अशी कोणती वेळ आणि कशामुळे आली आहे जी तुम्हाला आज बंडखोरी करावी लागते? सर्वसाधारण बघायला गेलं तर माझी आई मागे 25-30 वर्षापासून शाखा प्रमुख होती. तिने जो विडा उचललेला समाजसेवेचा तेच बाळकडू घेऊन मी आत्तापर्यंत इथे उभा आहे. कारण जग जाहीर आहे भांडूपमध्ये किंवा प्रभाग क्रमांक 113 आत्ता झाला, याच्या आधी 106 वॉर्ड होता. तेव्हा बऱ्याचशा नेत्यांसोबरोबर आमदार खासदार आईने घडवले. विषय हाच झाला की आता जेव्हा आमची वेळ आली, मागे पण असंच झालं की महिला वर्ग आला म्हणून नवीन वॉर्ड तयार झाला आणि महिलाला दिले गेलं आणि मला सांगण्यात आलं की पुरुष ओबीसी असला की महेश गोळे तुमचंच नाव आहे, तुम्हालाच देण्यात येईल, असा विषय होता. बोललो ठीक आहे, हरकत नाही. मग मी त्या पद्धतीने प्रयत्न केले. मी विचारलं की दुसरं कोण ओबीसी आहे का, तसं कोण नव्हतं वॉर्डमध्ये. मला वाटलं की मी एकटाच आहे, कारण वरिष्ठांना पण माहिती होतं की ओबीसी म्हणजे महेश गोळे या वॉर्डमध्ये आहे. तर मी त्या निष्ठेने आणि त्या खात्रीने काम करत होतो. मी मोठमोठे इव्हेंट्स वगैरे पण घेतले, म्हणजे ते दिवाळी वाटप असेल गोरी जनतांना, तसेच हळदीकुंकू समारंभ, मोठमोठी दहीहंडी घेतली गेली. असे बरेचसे इव्हेंट्स मी आमच्या माध्यमातून करण्यात आले, म्हणजे पक्षाच्या माध्यमातून केले. लोकांचे ॲडमिशन्स म्हणा, भांडूप मुलुंड विक्रोळीमध्ये कोणत्याही कॉलेजमध्ये ज्युनियर KGमध्ये जेव्हा युवा सेना स्थापन झाल्यापासून अद्याप आपण ते करत आलो आहे. नाली सफाई, गटार सफाई ते किरकोळ आहे. विभागामध्ये त्या पद्धतीने बरीचशी कामं आपण आत्ताही करतो आहे आणि उद्धव साहेबांपर्यंत पण हे गेलेलं आहे. म्हणजे माझा अहवाल होता तो मी आमदार साहेबांपासून वरपर्यंत पोहोचवलेला. आमच्याच पक्षातल्या लोकांनी कामं केली नाही. ती सीट कुठेतरी हलू नये, डगमगू नये, त्यामुळे मला हा विडा उचलायला लागला. महेशजी, खरं तर अपक्ष उभं राहणं हे खूप मोठं कठीण काम असतं निवडणुकीच्या काळामध्ये, कारण अपक्ष म्हटलं की सर्व भार एकट्या खांद्यावर येतो. आज तुम्ही पक्षासाठी इतकी वर्ष काम केलं आणि ज्यावेळेस लढण्याची वेळ आली तेव्हा तुमच्या पक्षाची माणसं तुमच्यासोबत नाहीत. नाही, असं कोण म्हणतं आहे पक्षाची माणसं सोबत नाही आहेत? पक्षातल्याच माणसांनी मला सांगितलं की उभं राहायचं आहे. कार्यकर्त्यांमुळेच मी आज उभा आहे. जेव्हा असा विषय झाला की मला डावळलं गेलं तर बरेचसे लोक मला सोशल मीडियाद्वारे प्रॅक्टिकली ऑफिसमध्ये येऊन बोलले, नाही दादा तुम्हाला फॉर्म भरायला लागेल, हा अन्याय आहे, आम्ही तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही फॉर्म भरला तर आम्ही तुमच्या पाठीशी आहे आणि तुम्हाला निवडून देणार. ही जेव्हा खात्री मला झाली तेव्हा मी कुठेतरी या वाटेला लागलो. निष्ठावंत शिवसैनिक माझ्यासोबत आहेत. मी शिवसैनिकांमध्ये आणि कार्यकर्त्यामध्ये ग्राउंड लेवलला काम करणारा माणूस आहे, त्यामुळे त्यांना माहिती आहे मी काहीतरी करू शकतो, बदल घडवू शकतो. महेशजी, खरं तर आत्ताच्या ह्या निवडणुकीमध्ये तुमच्या समोर काही दिग्गज आणि अनुभवी मंडळी आहेत, तर तुम्हाला असं वाटत नाही का की ह्यांच्याकडून खरं तर काम झालं नाही? दिग्गज आणि अनुभवी हा प्रकार माझ्याकडे नको, कारण तेवढाच अनुभव आम्हालाही आहे. यांना निवडून आम्हीच दिलं आहे, ते स्वतःहून निवडून नाही आलेत. कामं करणारा कार्यकर्ता असतो, कार्यकर्त्यापासून नेता तयार होतो, नेत्यापासून कार्यकर्ता नाही. आम्ही यांना घडवलेलं आहे. यांची कारकिर्दी काय आम्हाला माहिती आहे. आज हे कशाला गल्लोगल्ली दारोदारी फिरत आहेत, काय गरज आहे? एकदा 5 वर्ष 7 वर्ष तुम्हाला 2-3 वर्ष पिरियड एक्स्ट्रा दिला आहे, बेनिफिट आहे तुम्हाला. आम्ही नगरसेवक नाही, हे नाही, फंड नाही, हे नाही ते. अरे फंड वगैरे राहायला बाजूला, लोकांना फंडाची अपेक्षा नाही. तुम्ही बाहेरच पडलात का? आज आम्हाला काहीतरी वेगळा विचार करण्याची भूमिका यांनीच दिली, यांनीच आम्हाला उभं केलं आहे. मी काहीतरी बदल घडू शकतो. महेशजी, आपली BSTची बस जी आता इलेक्ट्रिक बस सुरू झाली, ह्या इलेक्ट्रिक बसचा आपल्याच पक्षातून, तुम्ही ज्या पूर्वी पक्षात होतात त्या पक्षातून उदोदो केला, बॅनरबाजी गेली, घोषणाबाजी झाली, पण आज प्रत्यक्षात त्या इलेक्ट्रिक बस किंवा असुरक्षित असणारी बस याचा परिणाम आपल्या भांडूपकरांना भोगावा लागला आहे. तर आता तुम्हाला खरंच वाटतंय का तेव्हा केलेलं जे काय उदोदो होता तो योग्य होता का? त्या गोष्टी तुम्हाला आता दुःख वाटतं? ते तसं काही करायची गरज नव्हती, काय एवढा तीर नव्हता मारला आपण. विषय हाच आहे की बेस्ट प्रशासनालाही माहिती पाहिजे की जेव्हा आपल्या गाड्या स्क्रॅपमध्ये जातात तेव्हा बिफोर टायमिंग आपण देतो 2-3 वर्षापूर्वीचा किंवा विदिन 1 इयर नवीन टेंडरिंग काढणं किंवा नवीन कॉन्ट्रॅक्टर नेमणं हे BSTचं काम आहे. पण तरी पण आपण स्थानिक असल्याकारणाने बाकीच्या लोकांना किंवा बाकीच्या लीडर्स लोकांना का नाही कळलं?
हा विषय साहेब भरपूर आहे, कारण बसेस ना आता पण आणल्यात ना त्या खूप मोठ्या आहेत आणि इलेक्ट्रिक आणि काय बोलतात ऑटोमॅटिक आहेत. हे इन्सिडेंट होत राहणार आणि मुळात माहिती आहे की रस्ते अरुंद आहेत. हा विकास तर कुठल्या म्हणजे कोणत्या पक्षानेच केला नाही. अरुंद रस्त्याचं रुंदीकरण हा मोठा प्रश्न आहे. महेशजी, आपल्या भांडूपच्या राजकारण्यांपैकी बऱ्याच राजकारण्यांच्या मुखातून जेव्हा भांडूपचा गौरव उद्गार होतो त्यावेळेस सर्वात पहिल्यांदा गावदेवी मातेचं नाव आवर्जून घेतलं जातं. पण ज्या गावदेवी मातेचं नाव घेतलं जातं त्या टेकडीचं किंवा तिथल्या आजूबाजूच्या परिसराचा विकास अजूनही दुर्लक्षित आहे. साहेब हा तर विषय महत्त्वाचाच आहे की हे करायला पाहिजे. कारण गावदेवीची यात्रा वगैरे जेव्हा असते किंवा यात्रेला तर खूप गर्दी असते, किंवा भांडूपमधून सोडून गेलेली जी व्यक्ती आहे किंवा जी सासूरवाशीण आहे तीही त्या यात्रेला येत असते, तेव्हा तर प्रचंड गर्दी असते. पण वयोवृद्ध पण लोक त्या रस्त्याने येतात तर ते आवश्यकतेचं गरज आहे. हे कोण बघतच नाही साहेब. हे तुम्हाला कळलं पण आम्हाला कळत नाही. ही मोठी बाब आहे ना साहेब. हा विषय तर राहू दे साहेब. साफसफाईच्या बद्दल बोलायला गेलात, अद्यापपर्यंत कोणालाही पाठवा ना BMC ऑफिसरांना, शौचालय 1+1 किती चालू आहेत आणि किती बंद आहेत, चालू आहेत ते किती क्लीन आहेत, किती जणांना दरवाजे आहेत. महेशजी, प्रामुख्याने वॉर्ड क्रमांक 113 हा आपला टेकडी डोंगराळ भाग आहे. तर ह्या ठिकाणी अशा बऱ्याचशा गोष्टी गैरसोयी किंवा विकास झाला नाही. तर तुमच्या माध्यमातून अशा कोणत्या गोष्टीला प्रामुख्याने प्राधान्य दिलं जाईल? प्रामुख्याने बघायला गेलं तर म्हटलं ना तर पार्किंगचा खूप मोठा इश्यू आहे. लोक रस्त्यालगतचे राहायला म्हणजे असेल गावदेवी टेकडीला, तो बिचारा सर्वोदयनगरच्या गेटवर पार्किंग करायला तिकडून चालत जाईल. त्याची पण अवस्था, कारण तो पार्किंगच नाही ठेवले ना. मुळात पार्किंगमुळे नाहक त्रास आहे. अरुंद रस्ता असल्याकारणाने गटाराचे जे आहेत प्रश्न ते लोकांना भेडसावत आहेत. भांडूपमध्ये अजूनही अशा काही भागामध्ये की पाणी पुरवठा होत नाही आहे. ठीक आहे, 24 तास नसावा, पण ॲटलिस्ट 8-10 तास जो कंटिन्यू आहे त्याला पण फ्लो असला पाहिजे. तोही फ्लो आतापर्यंत नाही आहे. काही ठिकाणी मी आता रिसेंटली कंप्लेंट आली मला तुळशीपाड्यातून की साहेब 2 महिने झाले की पाणी येत नाही. त्या सगळ्या महिला वर्ग माझ्या ऑफिसमध्ये आल्या. तो मी पाठपुरावठा करून त्या वॉटर डिपार्टमेंटच्या मॅडमला सांगितलं. त्यांनी तात्काळ तिथे पाठवलं, पण त्यांनी काय सांगितलं मेन लाईन चोकअप आहे, त्याला 1-2 महिने जातील. अजून लोकांकडे तसंच पाणी आहे. तसंच बोलायला गेलं तर गावदेवी टेकडीला तिकडे अजून पाण्याचा तसाच प्रभाव आहे की पाणीच येत नाही. लोक अजून व्याकुळ आहेत. लोक गावच्यासारखे हंडा कळशी लावून असं भरतायत पाणी. ते पाणी कुठेतरी वेळेवर येईल. रस्त्या बघायला गेलं तर की शाळेच्या बसेस जातात, रिक्षा जातात, मुलांची खूप सकाळी म्हणजे तारांबळ उडते, ट्रॅफिक होतं का तर खड्डे वगैरे असतात. तर रस्त्याचे खड्डे बुजवले वगैरे वेळेवर गेलं किंवा तिथं डांबरीकरण केलं ते एक चांगलं होईल. तेही पाठपुरावठा करून तेही करण्यात येईल आपल्याकडून म्हणायला गेलं तर. विषय राहिला रोजगारचा. बऱ्यापैकी रोजगार एज्युकेटेड मुलांना कामं नाही आहेत, त्यामुळे ते व्यसनाधीन झालेत. फ्रस्ट्रेशनमध्ये तर असतात, पण काम नसल्याकारणाने मग ते व्यसनाच्या आहारी गेलेत. आणि मग कुठेतरी ते मग भांडूपला ते ब्रँडच भेटला की व्यसनाधीन झालेत. आणि टेकडीवरची पोरं किंवा टेंबीपाड्याची मुलं व्यसनामुळे लोकांनी चोरी मारी हा प्रकार वाढत गेला आहे. ते कुठेतरी थांबलं पाहिजे. महेशजी, खरं तर प्रश्न मार्मिक आहे. आज तुम्ही अपक्ष बंडखोर म्हणून आहात, पण निवडणूक जिंकल्यानंतर, निवडणूक निकाल लागल्यानंतर पुन्हा तो झेंडा खांद्यावरती घेणार का अपक्ष म्हणून कायमस्वरूपी राहणार? विजय हा माझा निश्चितच आहे, याला कोण अडवणारच नाही. जर विजय नसता तर मी AB फॉर्म भरलाच नसता, इथपर्यंत मी पोचलोच नसतो. आणि राहिली गोष्ट मी अपक्ष राहणार कोणत्या पक्षात जाणार हा विषय माझ्याकडे नाही. मी निष्ठावंत शिवसैनिक आहे, हा लोभ माझ्यावर अद्यापपर्यंत आहे आणि या पुढे पण राहणार. मी शिवसैनिक कधी सोडणार नाही. कारण आमचं जेव्हा बाळासाहेबांनी मागे एकदा लास्ट बाईट दिली तेव्हा सांगितलं की माझ्या उद्धवला आणि आदित्यला सांभाळा, हे आमच्या हृदयात अजूनपर्यंत शेवटपर्यंत राहणार. आणि त्यामुळे मी उद्धव साहेबांना आदित्य साहेबांना कधीच सोडू शकत नाही. मी काय कुठलाही निष्ठावंत सैनिक, ठीक आहे बंडखोरी करेल, कुठेतरी त्याला वाईट वाटलं म्हणून बंडखोरी करेल, पण तो सैनिक म्हणून तो शेवटच्या श्वासापर्यंत शिवसैनिक म्हणूनच राहणार. आणि जिंकल्यानंतर त्वरितच मी उद्धव साहेबांच्या मातोश्रीवरच जाणार आणि पहिला साष्टांग नमस्कार असणार तो महेश गोळेचाच असणार. महेशजी, खरं तर हे तुमचं ऐकून भारावून जायला होतंय, पण निष्ठावंत किंवा कार्यकर्ता जो काय असतो हे आज महेशजींकडे बघितलं जाणवत आहे. महेशजी, तुम्हाला खूप खूप धन्यवाद. तुमचा वेळ काढून तुम्ही इथे आलात आणि भविष्यात तुमच्या वाटचालीसाठी आपल्या शहर मुंबई आणि पोस्टमनतर्फे खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.